आम्ही आलो आहोत थोरल्या पादुका मंदिरात आणि दर्शन आमचं झालेलं आहे. तर तुम्ही पण आमच्यासोबत पूर्ण दर्शन बघा. आम्ही तुमच्यासाठी रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे. तर नक्की आमच्यासोबत पूर्ण दर्शन बघा. तर चला मग पटापट दर्शन करूया. तर आज आम्ही इथे आलो आहोत कुठे, थोरल्या पादुका मंदिरात. आणि इकडचं वातावरण बघून मनाला खूप शांती आणि प्रसन्न वाटत आहे. मंदिर खूप सुंदर बांधलेलं आहे आणि इथे खूप सुंदर व्यवस्था अशी वारकरी लोकांसाठी मांडलेली आहे. तुम्ही कधी आळंदीला किंवा साई मंदिरात आला असेल दर्शनासाठी तर नक्की आवर्जून थोरल्या पादुका मंदिरात भेट द्या. मंदिर खूप शांत आणि प्रसन्न आहे. तुम्हाला येऊन इथे मनाला शांती वाटेल हे माझं म्हणणं पक्का आहे. तर तुम्ही आमच्यासोबत पूर्ण मंदिराचं दर्शन घ्या. चला.
उभारलेला आहे, इथं बनवलेला आहे. वारकरी लोकांसाठी बसण्याची खूप सुंदर अशी सुविधा अशी बाहेर पण केली आहे. ॲम्प्लिफायरसारखाच इथं बनवलेलं आहे आणि मध्ये पण देवाच्या इथे पण खूप सुंदर असं बनवलेलं आहे. आवडलं की नाही थोरल्या पादुका मंदिर तुम्हाला, आणि दर्शन पण तुमचं झालं की नाही चांगलं आमच्यासोबत? मग कसं वाटतं तुम्हाला थोरल्या पादुकांचं मंदिर? मूर्ती खूप सुंदर आहे ना, ज्ञानेश्वरन माऊली आणि विठ्ठल रुक्मिणी यांची. जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.